2029ला बारामतीत पवार विरुद्ध पवार लढतीची शक्यता नाकारता येत नाही। आमदार रोहित पवारांच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। घरात घुसून मारेल, चिरडून टाकेल, जीप छाटेल, आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकाला दिल्या शिव्या, शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। बारामती राहुरीमध्ये शांततेत मतदान सुरू। दुपारी 1 वाजेपर्यंत बारामतीमध्ये 31.91% मतदान, तर राहुरीमध्ये दुपारी 1:30 वाजेपर्यंत 29% मतदान। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी केलं अजितदादांना अभिवादन। विद्याप्रतिष्ठानमधल्या स्मृतीस्थळाला दिली भेट। अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावुक। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानावेळी गदारोळ। टीएमसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत दगडफेक केल्याचा आरोप। मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठीचा समावेश। अमित ठाकरेंच्या मागणीला यश। याआधी मराठीला डावलून फक्त इंग्रजी आणि हिंदीचा होता समावेश। अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार करून हातपाय बांधून शाळेत डांबलं। गोंदियाच्या परसवाडा परिसरातली धक्कादायक घटना। परतवाड्यामधल्या लैंगिक शोषण व्हायरल व्हिडिओ प्रकरणी 8 नराधमांची 11 बँक खाती सील। अश्लील व्हिडिओचा बाजार मांडून पैसे कमावल्याचा आरोप। आरोपी अयान अहमदनं रीलमध्ये वापरलेली थार गाडी पोलिसांकडून जप्त। रीलमधली थार राजेश प्रजापती यांच्या मालकीची। भोंदू अशोक खरात प्रकरणी ईडीकडून शिर्डीतल्या हॉटेल मालकाची चौकशी। हॉटेल मेरीगोल्डचे मालक निलेश जपे यांची चौकशी। शिर्डीतल्या हॉटेल आणि कोपरगाव इथल्या घरी एकाच वेळी ईडीची रेड। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 5व्या गुन्ह्यामध्ये खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत। तपासात महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती। निंबा गावातल्या अंधश्रद्धेच्या अघोरी प्रकारानं खळबळ। भोंदू बाबावर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात गुन्ह्याची नोंद। महिला आणि बालकल्याण समितीकडून तक्रार दाखल। लासलगावमध्ये आणखी एका भोंदू विरोधात गुन्हा दाखल। बाबावर महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप। महेश गिरी असं भोंदूचं नाव। सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज 3रा दिवस। जे रुग्णालयातले कर्मचारी सुद्धा संपावर गेल्यानं रुग्णांचे हाल। कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयाच्या परिसरात घोषणाबाजी। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर स्फोटानंतर लागली भीषण आग। गोवंडीमध्ये अनधिकृत पार्किंगमध्ये आग लागल्याची माहिती। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलरच्या पत्नीला अटक। ड्रग्ज पेडलरच्या पत्नीचं नाव जिया जेकब। ड्रग्ज पेडलर मात्र फरार। वनराई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई। शिवसेनेकडून संपर्क प्रमुखांची यादी जाहीर। प्रत्येक मंत्र्यांकडे 2 जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत निर्णय। कल्याण डोंबिवलीकरांचं भिवंडीकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार। वाढीव खर्चासह भिवंडीत भुयारी मार्गाचा शासन आदेश प्रसिद्ध। आमदार रईस शेख यांची माहिती। नागपूर मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। नगरसेवकांसोबत कार्यकर्ते मित्र नातेवाईक सभागृहात पोहोचल्यानं एकच गोंधळ। सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकून समर्थकांनी केला प्रवेश। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आज आणि उद्या 6 तास बंद। डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय। वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत। कांदा पिकासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढला। भांडवलाच्या 50% रक्कम ही हाती पडत नसल्यानं शेतकरी हतबल। आज मुंबईमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने। मुंबई चेन्नई सामन्यात माही खेळणार का याकडे लक्ष।